मुंबईमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल सेवा कोलमडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कल्याणमध्ये अनेक लोकल रखडण्याच्या घटना. रेल्वे प्रवासी संघटनांकडून लोकलला प्राधान्य देण्याची मागणी. सीएसएमटीवरून सुटणाऱ्या 4 रेल्वे गाड्या आणि दादरवरून सुटणारी 1 रेल्वे गाडी एलटीटी इथे स्थलांतरित करण्यात येणार. सीएसएमटी ते तिरुवनंतपुरम, सीएसएमटी ते नागरकोइल एलटीटीवरून सोडण्याचं नियोजन. तर तिरुवनंतपुरम सेंट्रल ते सीएसएमटी, 2 नागरकोइल ते सीएसएमटी गाड्यांचा प्रवास एलटीटी स्थानकांवर संपणार. अमृत भारत ट्रेन आज 130 किलोमीटर वेगानं धावणार. पश्चिम रेल्वेकडून अमृत भारत नॉन एसी ट्रेनची वेग क्षमता तपासण्यासाठी उच्च वेग चाचणी घेण्यात येणार. 22 डब्यांची ही ट्रेन अहमदाबाद, वडोदरा, मुंबई सेंट्रल मार्गावर 130 किलोमीटर प्रति तास वेगानं चालवण्यात येणार. उत्तर भारतावर पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण होण्याची शक्यता. मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा प्रभाव जाणवणार. 26 जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानामध्ये पुन्हा एकदा घट होणार. मुलुंड भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. तसंच ठाणे शहरातील काही भागातलाही पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिन्यांचं स्थलांतरण आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी 27 जानेवारीला सकाळी 10 पासून 28 जानेवारीला सकाळी 10 पर्यंत पाणी बंद असणार. रेल्वेच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर धावत्या रेल्वेवर 212 वेळा दगडफेक. जुलै ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 212 वेळा दगडफेक. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन. मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस. मुंबई लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरी, दगडफेक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून कडक पहारा. मध्य पश्चिम रेल्वेवर 60 ठिकाणी रेल्वे पोलिसांची विशेष गस्त. ग्रँड चॅलेंज टू स्टेज फॉर सायकल स्पर्धेसाठी पुण्यामध्ये पोलिसांकडून वाहतूक बदल आणि निर्बंध लागू. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी ते बाणेर औंध मार्गावरून स्पर्धा शहराच्या मध्यभागामधून जात बालगंधर्व चौक परिसरात समाप्त होणार. पुण्यामध्ये मानद व्यापार आयुक्त अशी बेकायदेशीर पदवी धारण करून फसवणूक करणाऱ्याला अटक. शेतमाल निर्यातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना 15 कोटींचा गंडा. या घटनेची व्याप्ती राज्यभर असल्याचा पोलिसांना संशय. 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणामध्ये घेण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. 80% परीक्षा केंद्र सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि सीसीटीव्हीची संख्या वाढणार. पुणे मुंबईचा मार्ग 12 मिनिटांनी लांबल्यानं पुणे मुंबई हेलिकॉप्टरचा प्रवास 70,000 महागला. पुणे 6 आसनी हेलिकॉप्टरसाठी आता 3,80,000 ऐवजी 4,50,000 द्यावे लागणार. पुण्यामध्ये कारच्या धडकेमध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. पुण्यातील लोणी काळभोरमधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. सोसायटीच्या पार्किंगमध्ये चिमुकला खेळत असताना कारची धडक बसली. पुण्यामध्ये थंडी ओसरली, उकाड्यामध्ये वाढ. गेल्या 2 दिवसांमध्ये किमान तापमान साधारणतः 3 अंश सेल्सिअसनं वाढलं तर कमाल तापमानामध्ये 2 अंश सेल्सिअसची घट. पुणे विमानतळावर दिल्लीहून पुण्याला आलेल्या विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा देणारी चिठ्ठी सापडल्यानं पुणे विमानतळावर खळबळ. फ्लेक्सवर कारवाईसाठी पुण्यामध्ये स्वतंत्र पथकं. शहरातील अनधिकृत फ्लेक्स आणि बॅनर्सवर कारवाई तीव्र करण्यासाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक नियुक्त केले जाणार.